दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वस्तूचं देणार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर. यामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भांडूप पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. स्मिता बनसोडे या सूनबाई आणि मालती बनसोडे या सासूबाई यांना भेटणार आहोत. आजच्या सुनबाई कशा रुसूबाई रुसू आणि कोपऱ्यात बसू. राग व्यक्त तरी करा. रागावल्यावर तावा तावाने बोलायचं आपल्याला नाही जमत बुवा. सौभाग्याचं लेणं म्हणजे हिरव्या बांगड्या. त्या सुनबाईंनी घातल्याच पाहिजेत. सौभाग्याचं लेणं हृदयात असतं, बांगड्यात नाही. पैठणी ही सासूचीच. पैठणी सूनच जिंकणार. नमस्कार. नमस्कार. एक अक्षर देतो उखाणा का. हा, दोघींपैकी कोण आधी घेते बघूया. न नेसायची आहे पैठणी. देणार असाल तुम्ही पैठणी तर घेते मी नाव. पैठणी लागतो पैका थोडा. देणार असाल घोडा तर घेते मी नाव. घोड्यावर बसायला लागते तणकी. देणार असाल पालखी तर घेते मी नाव. पालखीचा आता नाही उरला मान. देणार असाल बंगल्याची शान तर घेते मी नाव. बंगला म्हणजे किस झाडकी पत्ती. देणार असाल हत्ती तर घेते मी नाव. हत्तीवर चढायला लागते शिडी. देणार असाल गाडी तर घेते मी नाव. गाडीला लागतात ₹1000. देणार असाल आपणा बाजार तर घेते मी नाव. आपणा बाजारमध्ये जर का मिळेल हळदी कुंकाची पुडी 1 तर कृष्णराव बनसोड्यांचं नाव घेईल नामदेव भुजबळांची लेख. अरे वा, अभिनंदन. लक्ष्मी तुमच्याकडे आली. तुम्ही काय न वरून विचारच करत बसला वाटतं. घ्या आता. नीलवर्णी आकाशात चमकला शशी. प्रमोदरावांचं नाव घेते होम मिनिस्टर घरी आल्या दिवशी. अरे वा, अभिनंदन माऊली. चला, बनसोडे परिवारातर्फे आपले हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर प्रमोद बनसोडे. नमस्कार. हे माझे सासरे कृष्णराव बनसोडे. नमस्कार. या माझ्या सासूबाई सौ मालती बनसोडे. नमस्कार. हे माझे मोठे दीर विनोद बनसोडे. नमस्कार. या माझ्या मोठ्या जाऊबाई आरती नमस्कार. बनसोडे. आणि हा सगळा शुभकामना परिवार. नमस्कार. आणि हा आमचा परिवारातला लाडका सदस्य विदित. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 आई, तुमचं सगळं मुंबईतच शिक्षण वगैरे? नाही, मग गावी. गावी कुठे? सातारा जिल्ह्यात डिस्कळगाव. तुमचं लहानपण कुठे गेलं? सातारा जिल्हा खटाव तालुका डांबेवाडी म्हणून खेडेगाव आहे. हा, त्या ठिकाणी मी माझे आई वडील आहेत. तर मी शाळा माझी कात्रेश्वर हायस्कूल कात्रगडाव या ठिकाणी माझं शिक्षण झालं. तुमचं बालपण कसं गेलं? परिस्थिती बेताची आणि अतिशय खडतरच. मग मुंबईत कधी आलात तुम्ही? मी 1969 साली मग मुंबईत आल्यानंतर कुठे राहिलात? मी घोडपदेवला राहिलो होतो. बैठकीचे गाळे असतात ना, त्या गाळ्यामध्ये राहत होतो. मग तेव्हा ती पण परिस्थिती बिकटच होती. अतिशय परिस्थिती. जेवायला खानावळीच्यात जायचं, डबा वेळेला नाही गेलो तर ती मिळणार नाही, अशी परिस्थिती होती. सगळं लहानपणापासून सगळं खडतरच आयुष्य झालं. हो, अतिशय. मी बिना चपल्याचा 4 वर्ष मुंबईत होतो. बिन चपलेचे 4 वर्ष या मुंबईमध्ये तुम्ही काढले? हो सर. ते दिवस आज आठवतो. मी पाठीमागं वळून बघतो. पाठीमागचे दिवस कधी विसरू शकत नाही. बापरे, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस समजू शकतो. 4 वर्ष या मुंबई सारख्या शहरामध्ये बिन चपलेचं काम करायचं, काय कसे दिवस काढले असतील. आणि त्यातून आज हे सगळं विश्व उभं केलं तुम्ही. हो सर. आज हे सगळं ऐकताना तुम्हाला काय वाटतं? मला वडिलांबद्दल फार आदर वाटतो की बाबा त्यांनी आमच्यासाठी भरपूर दिलेलं आहे. आणि कारण का त्यांचं तसं बघितलं, त्यांनी जॉब जो सोडला त्याचं कारण देखील तेच होतं एक की भरपूर काम केल्यामुळे त्यांना स्पाईनचा प्रॉब्लेम झाला, ऑपरेशन करावं लागलं आणि त्यांना जॉब सोडावा लागला. तर आज आम्हाला त्यांना बघितल्यावरती म्हणजे एवढा त्रास होतो की बाबा यांनी काय केलं स्वतःचं हे फक्त मला आणि माझ्या भावाला घडवण्यासाठी.
आणि आम्हाला वरती घेण्यासाठी, कारण का त्यांनी जे दिवस बघितले ते आम्हाला त्यांना दाखवायचे नव्हते, पण ते इनडायरेक्टली आम्हाला ते कळतच होतं की आज त्यांना काय त्रास होतोय तो, असं आहे. तर आज आम्हाला मॅक्झिमम त्यांना आरामशीर ठेवायचं आहे. जेवढं काही देता येईल तेवढे आम्ही प्रयत्न करू आमच्या. एवढंच करा. सुनबाई, तुमचं काय म्हणणं आहे अशा वेळेला? नक्कीच म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की माझ्या सासऱ्यांनी इतकं काही केलेलं आहे. मला त्यांच्याबद्दल खूप काही आदर आहे. खूप आदर आहे. खूप आदर आहे. तुमचं जमलं कधी मग? लग्नाचं कसं काय जमलं? 1974 साली लग्न. आमचे पुशेगावची यात्रा असते, हा, त्यावेळेला मी यात्रेला गेलो होतो. बर. आणि त्यावेळेला ही सारे घरातली बैलगाडीत आले होते. हे सगळे? हा, सर्व तिचे आई वडील, चुलत्या चुलते सारे. हा. त्यावेळेला ते मुलगी नात्यात होतं. नात्यातलंच होतं. हा. मुलगी पाहिल्यानंतर मग आम्ही मग ते ठरलं मग अरे अरेंज वा. मॅरेज. बरं झालं, म्हणजे त्या बैलगाडीतून गेलात म्हणून जमलं. माझंच लग्न ठरलेलं मलाच माहित नव्हतं. काय सांगता? तुम्हाला कधी समजलं मग? नंतर सांगितलं घरच्यांनी, पण मी 9वीत होते शाळेला, हा. तर एवढं काही नव्हतंच कळत. मग म्हणजे जानेवारीत हे आले, पुशेगावच्या यात्रेला आले होते तेव्हा, आणि मार्च मध्ये साखरपुडा झाला. पुढे आम्ही शाळेत नेत होतो. 2 आपले फेटेवाले आजोबा माझ्या आजोबांसारखे निघालेले. त्यांनी विचारलं घर कुठे आहे भुजबळांचं. मी म्हटलं चला दाखवते आमच्याच घरी, असं. तर ते साखरपुड्याला आले होते, मला काय माहित असं. आणि तुमचा साखरपुडा होता? हा. अरे वा. आणि नंतर शुक्रवार होता तो दिवस, साखरपुडा वगैरे झाला. आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी मी ती साखर घेऊन शाळेत हायस्कूलमध्ये, मग सर लोकांना वगैरे वाटली साखर. हा. हा, तर कसली साखर? तर मी म्हटलं माझा साखरपुडा झालाय. मला काय, त्या आपलं सगळीकडे उधळत होते. आणि नंतर माझी काकी आजी ओरडायला लागली, असं म्हणायचं नाही शाळेत, आता तुझं लग्न आहे, असं नाही म्हणायचं वगैरे. अरे अरे. म्हणजे कळलं नाही की मला. म्हणजे मला ना आता या बोलत असतानाच या नजरेसमोर त्या शाळेतल्या युनिफॉर्म मध्ये साखर वाटत धावताना दिसत होत्या. किती 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 ते बालवय आणि सगळं असेल. पण चला, आता सगळं सुखाचे दिवस आहेत, आनंदाचे दिवस प्रश्नच आहेत. नाही. तुमचं कसं जमलं होतं दोघांचं? आमचं ही अरेंज मॅरेजच आहे. हा, कसं काय? माझ्या मामी आहे तिथे कल्याणला. हा. ते या फॅमिलीला ओळखत होते आधीपासून, मग त्यांनी हे स्थळ सुचवलं. मग मी आणि आई आधी आलो होतो, मग हे 3घे जण पाहायला आले होते. प्रश्न विचारतो दोन्ही गटांना. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. सुनबाई, मला सांगा, तुमच्या कोणत्या वागण्याचे सासूबाईंना खूप हसू येतं? मी सतत हसवत असते सगळ्यांना. माझा पुतण्या आहे विदित, त्याच्यावर खेळत असते लहान बनून एकदम त्याच्या वयाची, तर त्याचं आईंना माझ्या खूप हसायला येतं. अभिनंदन. चला, 1 गुण मिळाला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच. तुम्ही तयार केलेली कोणती भाजी सासूबाईंना खूप आवडते? आमच्या इकडे साताऱ्याला ढेसे ही भाजी मिळते. ढेसे? ढेसे म्हणजे काय असतं? साधारण ते शेवग्याच्या शेंगेसारखाच प्रकार असतो, आणि त्याची भाजी आईंना खूप आवडते. मी बनवते. ढेसे का? काय? ऍक्च्युली ते एक बांबू सारखं झाडच असतं, छोटं असतं, त्यावेळेस कट करतात आणि तेच फांदीची ते भाजी बनवतात. तुकडे तुकडे करून ते तुकडे करून छोटी अशी भरलेली चला, ढेसाची आता भाजी कधी बनवतात. साताऱ्याला गेलो तर ढेस्याची भाजी खाऊ. चला, अभिनंदन, 2 गुण मिळाले. सासूबाई, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. तुमचे कोणते आग्रही वागणे ऐकणे सुनबाईंना जड जाते? काही ठराविक कार्यक्रम असतात आपल्याकडे तेव्हा, की इन जनरल म्हणजे साडी घालावी हा. की असं काही असतं. आणि हल्ली नाही ते. सुनबाईंना हा. हल्लीच्या अशा असतात. नाही जमत हल्लीच्या सुनबाईंना ते. चला, अभिनंदन, हा 1 गुण मिळाला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या मुलाने दिलेल्या कोणत्या सरप्राईजमुळे सुनबाई अतिशय आनंदी झाल्या होत्या? 11 जुलैला हिचा बर्थडे असतो, हा. आणि ही आता आईकडे होती, म्हणजे सातारला होती, हम्म. आणि मी वडूजला. म्हणून मी 11 जुलैला सातारला हिच्याकडे आले. ही बसली माझ्याजवळ आणि फोटो दाखवले. फोटो प्रमोद, आणि इथे काही गाडी नाही, बाहेर काही नाही. वर इथले आमच्या सोसायटीतले हिच्या 2 मैत्रिणी, त्यांचे दोघींचे मिस्टर, असे एवढे. नंतर ही मला म्हटली हे रात्री आले होते, आणि हा पण असा की एक फोन करून मला सांगितलं नाही हा. की मी येतोय.
मग सांगायला हवं ना. काय बायकोला भेटताना काय सांगायचं आहे? अहो पण आणि अगदी 12ला 5 मिनिटं असेपर्यंत सातारमध्ये टाइमपास केला. पण तुम्हाला सांगितलं नाही? मला नाही, हिच्या आई वडिलांना पण तिथे असून सांगितलं नाही. काय चुकीचं होतं? आणि 12ला गेले, बेल वाजवली. हल्ली चोऱ्या किती गावी होतात, मग? घाबरतात ना लोक. नशीब जोडलं नाही ना आजूबाजूला. सासूने हिलाही सांगितलं नव्हतं. पण कसा होता तो अनुभव? अविस्मरणीय, खूप छान. म्हणजे खूप मला रिअली इट वॉज अ बिग सरप्राईज फॉर मी. पुढचा प्रश्न सासरे बुवांसाठी, तुमच्या मुलाच्या कोणत्या पराक्रमाने तुमच्या पत्नीचे धाबे दणाणले होते? एकदा आम्ही लहान मुलं होती आणि चौपाटीला फिरायला गेलो होतो. बर. फिरलो आणि नंतर म्हणले हँगिंग गार्डनला जाऊया. ठीक आहे म्हणलं, बस पकडू. तर ते पळत आलो, तेवढ्यात एक बस आली. त्यात हा घ्यायला बसून आम्हाला कल्पना नाही. आम्ही आता तिथं जातोय, जवळ बघतोय तर इकडे तिकडे हे बघतोय तर कोणच नाही, प्रमोद नाही. अरे आम्ही घाबरलो. म्हणलं प्रमोद झालं काय, जादू काय समजलंच नाही. बसमध्ये चढलेला कोणालाच माहित नाही. एकटेच गेले? एकटाच, लहान होता, 8-9 वर्षाचा होता. दुसरीत वगैरे असेल. आणि तो गेला तिथे. ते कंडक्टरने सांगितलं की तू कोणाबरोबर आला? तर मग त्याने सांगितलं माझे आई वडील आहेत, भाऊ आहे. सांगितलं त्याने. कुठे जायचंय? म्हातारीचा बूट बघायला. मग ते कंडक्टर कोण असतील, त्यांनी सांगितलं इथे म्हणजे उतरलं वरती. त्याने शेवटच्या स्टॉपला उतरवलं आणि तिथे खांबाचे खांबा होता. ते बोलले की तू उभा राहा इथे, ते येतील इकडे म्हणून. तू जाऊ नको, जायचं नाही पुढे. तुम्ही काय केलं? आम्ही परत माझे मित्र घाबरले, काय झालं, कुणी नेलं, काय झालं. एक जण टॅक्सी केली, ते गेले. परत आम्ही दुसऱ्या बसने गेलो तर हात धरून हसतोय आता बघून. त्यावेळेला फार सगळे रडलो होतो पण आम्ही. होय ना? तेव्हा थँक गॉड सापडले, म्हणून तुम्हाला मिळाले. मला मिळाले. आणि म्हणून आईला न सांगता ते वाढदिवसाला आले. कळलं? तेव्हापासून बसमधून एकटं जायची सवय आहे. कळलं? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, आयुष्यात कितीही कर पण टिंब कधी करू नको अशी वेळ तुमच्यावर तुमच्या पत्नीने कधी आणली? तो एक्सपिरियन्स मी विसरू शकत नाही. काय आहे? मला लाडू आवडतात, कळीचे लाडू. हिला मी असं बोललो की बाबा लाडू बनवतो एकदा. तर ती बनवत होती. ती बोलली ठीक आहे मी बनवून ठेवते, तुम्ही या. तर मी संध्याकाळी घरी आलो तर ती बोलली की मी आज लाडू बनवले तुमच्यासाठी आणि माझ्यासमोर प्लेट आणली. तर ते लाडू नव्हतेच, ती लापशी झालेली होती पूर्ण. तो पाक एवढा बिघडलेला की ती लापशी येऊन अशी आहे. मी बोललो हे लाडू आहेत. ती बोलते हा आता मी हेच बनवले अजून काय. तर तेव्हापासून मी हात जोडले, बोललो तू लाडू म्हणून बनवायचे नाही, कारण लाडू मला आवडतात आणि तुला काय ते बनवता येत नाही. संपलं. मी लाडू सोडून देईन. नमस्कार. नमस्कार. चला, 2 गट इकडे सज्ज झालेले आहेत. चर्चेचा विषय आहे ज्यावरती प्रत्येकाने आपापली मतं मांडायची आहेत. म्हणजे लग्न होतं, सून घरात येते. मग यानंतर सकाळी सासूने आधी उठावं की सुनेने आधी उठावं? सुनेने. लक्ष्मी आहे ना, लक्ष्मीने झोपून राहिलं तर चालेल. मला असं वाटतं की उठण्याच्या वेळेबाबतीत काही इश्यू नसावा. उशिरा भले उठलं तरी कामं किंवा जे रुटीन आहे ते त्याच वेळात त्याच वेळाने होत असेल, लक्ष्मी तरीही होत असेल तर मग काय अर्थ आहे? बोला. बरोबर आहे, पण मला असं वाटतं की हे सकाळी लवकर उठावं, सकाळचं जे काही कामं असतात घरातली आवरावी, नंतर मग आराम केला तरी काही नाही. पण हल्ली काय झाले माहितीये का, माझ्या सुना काही लवकर उठत नाही. त्यामुळं मी स्वतःलाही झोपायची, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून चला, प्रॉब्लेमच सुटला. त्यांना बोलायला नको आणि आपण ऐकून घ्यायला नको. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? मी असं आहे की आता जमाना फार बदल चाललाय. तसं ऍडजस्टमेंट करावी. आपलं काय जसं होईल तसं त्यांना नोकरी करायची आहे, त्यांना राहायचं आहे. आपण 8-15 दिवस आलं, आरामशीर उठायचं, आरामशीर जे त्यांचं असेल नाश्ता देऊ का द्या, पाणी देऊ का द्या, सारा असेल ते वेळच्या वेळेला मिळते. मग आपण उठायची आणि ही काय कशावर हे करायचं, असं माझं म्हणणं. सगळ्या सुना आज देवाला प्रार्थना करणार आहेत, सगळ्यांच्या घरात असे सासरे मिळत. तुमचं काय म्हणणं आहे आता? हे तुम्ही मला काहीच पकडता. बरं, सुनेने आधी उठावं की सासूने आधी उठावं? म्हणजे तुम्ही सांगा. ज्याला जशी झोप नाही, ज्याला तशी नाही,
तुम्ही सांगा मला, सुनेने आधी उठावं की आईने आधी उठावं? सुनेने आधी. पण आवाजातला फोर्स बघितला, तो फोर्स असा होता, सुनेने आधी उठावं. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? माझं असं म्हणणं आहे की यांच्या मताला सहमत आहे. हो ना, बर. तुमचं काय म्हणणं आहे? मलाही असं वाटतं की मोठ्यांना मान दिलं तर काही हरकत नाही, थोडं आधी उठलं तर काही बिघडत नाही. अरे मान द्यायचा म्हणजे सासू जर पहाटे 5ला उठून बसल्या, नाही त्या नाही उठणार, त्या तशा ऍडजस्टेबल आहे, त्या नाही उठणार. या वयात झोपच येत नाही त्यांना. इकडे बघूया, इकडे सगळा तरुण गट दिसतोय. मुख्य म्हणजे धीर या बाजूला आहेत. हा. मी सहमतही आहे, स्मिता बरोबर सहमत आहे. काय धीराला आपल्या हातात घेतला ना की बरीचशी घरातली कामं सोपी होतात. तुमचं काय म्हणणं आहे? मला पण असंच वाटतं की चालेल उशिरा उठलं तरी. बर. तुमचं काय म्हणणं आहे? तसं लेट उठलं तरी हरकत नाही. आपण ऑफिसला जातो तेव्हा एक परफेक्ट टाइम असतो आपला, त्या वेळेला उठायचं 7 वाजता. आपल्या चर्चेमध्ये लक्षात आलं असेल की प्रत्येक स्वतःच उशिरा उठत असल्यामुळे सगळ्याजणी आपल्या बाजूने प्रश्न द्यायचा प्रयत्न करत होत्या. बघूया यांचं मत कागदावर. सगळ्यांची मतं यामध्ये आलेली आहेत आणि आता दोन्ही गटांसाठी हे प्रश्न. पहिला प्रश्न, कोणाच्या पुरणपोळीचा स्टॉल जोरदार चालेल? या दोघींपैकी 2 स्टॉल लावले तर कोणाचा जास्त चालेल असं वाटतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 जण म्हणतात सासूबाईंचा. का? त्या एक्सपर्ट आहेत खूप पुरणपोळीत, त्यांची पुरणपोळी खूप मस्त असते. नक्कीच अच्छा, म्हणजे जोरदार तुम्ही पण चालेल. त्यांच्या स्टॉलवर विकत घ्यायला जाणार? मी जाईन विकत घ्यायला. चला, अभिनंदन, 1 गुण मिळाला. कोणाच्या लाफ्टर क्लब मध्ये खूप ऍडमिशन होती? हा, इथे सुनबाई म्हणतायत सगळे. तुमच्याकडे काय हसण्याची बोंबल दिसते? हा, हसल्या हसल्या हसल्या. तिसरा प्रश्न, पारंपरिक मिस इंडिया किताब कोणाला मिळेल? पारंपरिक मिस इंडिया, हा, सगळ्या परंपरा जपणाऱ्या वगैरे असं. इथे म्हणजे एकमतानेच निर्णय होतोय सगळा. रॉंग नंबर लागला तर कोणाशी गप्पा मारू शकाल? म्हणजे या दोघींपैकी समजा रॉंग नंबर लागला तर अशा कोण आहेत की ज्यांच्याशी तुम्ही किती वेळ गप्पा मारू शकाल? सगळेजण सुनबाई म्हणतायत. रॉंग नंबर लागला आणि जर सासूबाई आल्या तर फोन पटकन कट करते सगळे. आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? सून, आई, तो बघा पैठणी बघितलं ना, बघा. कळलं तुम्हाला? कळलं, त्या दिवशी येऊन गेला असेल ते काय. मग अशी एक चर्चेचा विषय होता की लवकर कोणी उठावं, सुनेनं की सासूबाईने? आणि त्यावरती प्रत्येकाचं मत प्रत्येकाने व्यक्त केलं. प्रत्यक्षात आता ते मत कागदावर उतरलेलं आहे. म्हणजे कुठला गट जिंकणार काही वेळात स्पष्ट होणार. पण आत्तापर्यंत सून गट आहे 6 गुणांवर आणि सासूबाई आहेत 5 गुणांवर. आणि आता बघूया पुढची मतं कोणाला मिळाली आहेत. 7 8 9 7 माझ्याकडे कमी देत आहे. 10 माझ्या मी देत नाही, तुमच्याच घरातल्यांनी लिहिलेलं देतो इकडे तिकडे फक्त. 9 11 पैठणी गेले की 12 13 14 थांबा, बाबांचं मत बघूया कोणाच्या बाजूने. कोणाच्या असेल? तुमच्या असणार. साहजिकच. 15 काय हो, उशिरा उठायला तेच सांगतात. बरं, मुलाचं मत कोणाच्या बाजूने असेल? काय असेल माझं. अभिनंदन. 15 गुण मिळवून आजचा विजेता गट आहे तो सून गट. अभिनंदन. गटाला भेटवस्तू आणि त्याचबरोबर ही लक्ष्मी सुद्धा 1500 रुपयाची लगेच तुमच्याकडे आली. कोण जिंकणार पैठणी बघूया. पैठणीचा खेळ
आता समोर एक मनोरा रचलेला आहे. 2 सोंगट्या, बाजूला 2 सोंगट्या, अशा 4 सोंगट्या आणि मग त्यावरती एकावर एक सोंगटी या पद्धतीने मनोरा रचायचा. बरं, एक नियम असा की यावरती रचलेल्या सोंगट्या या कमीत कमी 4 असणं गरजेचं आहे. या दोघींपैकी सगळ्यात आधी उंच मनोरा रचणार ज्या, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन अभिनंदन. या खेळामध्ये खूप छान साथ बाबा तुम्ही दिली. ही भेटवस्तू तुम्हाला. तर ही भेटवस्तू झी मराठीकडून आपल्याला. उपविजेत्या ठरल्या सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सासूबाईंना पैठणी मिळाली आणि सासरेबुवांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूपच छान दिसून आला. कारण आजपर्यंत प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक अडचणीच्या वेळी सुद्धा अगदी छान साथ दिलेली आहे सासूबाईंनी. त्या पाहायला विसरू नका. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग. नमस्कार.